नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहताय जत24 न्यूज. संभ्रम निर्माण केला आहे की बाबा जतचं नामांतरण होत आहे. तर जतचं नामांतरण होत नसून जतला फक्त देवभूमी हा दर्जा प्राप्त करून देण्यासाठीचा हा प्रस्ताव. जतला याच्या आधी तुम्ही दुष्काळी जत म्हणून हिणवलं, आता ते हिणवणं थांबवा. आता आमच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून जतला देवभूमी जत हा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तुम्ही लोकांच्या मध्ये जाताय, संभ्रम निर्माण करताय की बाबा तुमची आयडेंटिटी बदलावी लागणार आहे, आधार कार्ड बदलावे लागणार आहे, त्याच्यानंतर तुमचं मतदान कार्ड बदलावं लागणार आहे, तुमचे पॅन कार्डवरचे नाव बदलावे लागणार आहे. असं काही नसून फक्त जतला देवभूमी दर्जा प्राप्त करण्यासाठीचे हे प्रस्ताव आहे हा. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणता की बाबा आमदार साहेबांनी काही कामं केली नाहीत. हे काय आहेत कामं? जत नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनासाठी 79 कोटी रुपयाची योजना आमदार साहेबांनीच तर मंजूर केली. त्याच्यानंतर नगर परिषदेच्या सोलार प्रोजेक्टसाठी आता जत नगरपालिकेचं विजेचं बिल 18 लाख रुपये आहे. महिन्याचं बिल 18 लाख रुपये येतं. हे आमदार साहेबांना ज्यावेळी कळलं त्यावेळी आमदार साहेबांनी सोलार प्रोजेक्टसाठी प्रशासनाकडे मागणी केली आणि त्याच्यासाठी 13.5 कोटी रुपयाची मागणी आमदार साहेबांनीच केलेली आहे. त्याच्यानंतर नगर परिषदेच्या इमारतीसाठी 10 कोटी रुपये आमदार साहेबांनी दिले. आता येत्या 14 तारखेला त्या इमारतीचं उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. प्राणी संग्रहालयासाठी 106 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आणि ते परवाच प्राणी संग्रहालयासाठी जी टीम आली होती पाहणी करायला, आमदार साहेब त्यांच्या सोबत होते आणि त्यांनी प्रस्तावित असं केंद्र शासनाकडे पाठवलंय. लवकरात लवकर ते प्राणी संग्रहालयाचे काम मार्गी लागेल. आणि जत करण्यासाठी नाट्यगृहासाठी आमदार साहेबांनी प्रस्ताव ठेवला. नाट्यगृह आपल्या जतमध्ये उभं राहतंय. त्याच्यानंतर नमो उद्यान आता उद्या परवाच उद्घाटन आहे 14 तारखेला नमो उद्यानचं आणि मुलांच्यासाठी अभ्यासिकेचं आणि आरटीओ कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. एवढी कामं जतमध्ये आमदार साहेब करत आहेत. आणि जतमध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून विकासाचा रथ मोठ्या सुसाट वेगाने सुटला आहे. हेच तरी त्या विरोधकांचं पोटशूळ आहे की बाबा आमदार साहेब असं करतात आणि आमदार साहेब काही करत नाहीत. आमदार साहेब काही नाव बदलत नाही आहेत. आमदार साहेब फक्त जतला जो दुष्काळाचा कलंक लागलाय तो पुसण्याचं काम त्यांनी करत आहेत. त्याच्या आधी तुम्ही म्हणले की बाबा दुष्काळ आहे ना, मग विस्तारित महिषा योजनेसाठी देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांनी 2000 कोटीचा निधी आधीच मंजूर केला होता. ती योजना गतीला आहे, कामाला काम चालू आहे त्याचं. पण आमदार साहेबांच्या अशा लक्षात आलं की बाबा ह्या योजनेतून जे 2 पाईपलाईन जे आपण केलेले आहेत त्यातून उच्च दाबानं पाणी तालुक्यापर्यंत पोहोचणार नाही. हे त्यांच्या ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी त्यांनी आता सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे परत प्रस्ताव करून त्याच्यासाठी सब लाईनसाठी आणि एक सब लाईन 3री लाईन टाकण्यासाठी 500 कोटी रुपयाचा निधी परत त्यांनी मंजूर करून घेतला. आणि काय करावं त्यांनी? जर तर दुष्काळ पुसण्याचं काम ते करत आहेत ना. मग आणि त्याच्यानंतर त्या 2 आमदारांच्या मध्ये काल एक बेडूक बसला होता. ती बेडूक लई ढाराव करत होतं. तेव्हा ते म्हणत होते की आमदारा जत ही आमच्या अस्मिता आहे, आमच्या अस्मितेला धक्का लागला आहे आणि आमची अस्मिता पुसू देणार नाही. आणि जर असं झालं तर आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू, हे करू. पण मला त्यांना एक सांगायचं आहे, बेडका तू आधी तुझ्या मालकानं जो आमच्या गोरगरीब जनतेच्या शेतकऱ्यांच्या सभासद फीवर जो कारखाना उभारला होता ते जे तुझ्या मालकानं कारखाना ढाकलाय त्या कारखान्याचं आधी नाव बदल. आमच्या कारखान्याचं नाव होतं राजे विजयसिंह डफळे शेतकरी सहकारी साखर कारखाना. त्या कारखान्याचं नाव आम्हाला पाहिजे तेच हवं आहे. ही आमच्या आधी जतकरांची मागणी आहे. आम्ही काहीच केलं नसताना नाव बदललं. अरे तुम्ही तर करून दाखवले. मग त्याच्यामुळं मला त्यांना सांगायचं आव्हान आहे. आणि तुम्ही ज्या आमदारांच्या बाजूला बसला होता आणि तुम्ही तिथे एक शब्द असं म्हणला की बाबा मी आमदारांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या मुलाचं नाव बदला. आणि त्यांचं लग्न झालं त्यामुळे त्यांना तेही बोलू शकत नाही असं बोलले ते. पण मला त्यांना म्हणायचं आहे, तुमच्या बाजूला 2 माजी आमदार बसले. त्यांनी 5 वर्ष सत्तेबरोबर संसार केलाय. त्यांनी कुठल्या मुलाला जन्म दिला का? हा माझा त्यांना सवाल आहे. त्यांनी एखादं विधायक काम सांगावं की बाबा आम्ही ह्या आमदारांनी, या दोन्ही माझ्या आमदारांनी एखादं विधायक काम केलेलं त्यांनी सांगावं की बाबा मी हे काम केलेलं आहे. काही यांच्याकडनं कामं नाही. कुठेतरी एक सभा मंडप कर, नाहीतरी काहीतरी कर, कुठल्या तरी समाजाला खुश कर, नाही हे कर. याच्याशिवाय यांचे धंदे नाही. एवढंच काम त्यांनी केलेलं आहे. माझी परत एकदा पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एक सांगणं आहे, जतकरांना एक विनंती आहे, जतचं नामांतरण होणार नाही. जत हे जतच राहणार आहे. पण जतला दुष्काळी जत म्हणण्यापेक्षा आपण देवभूमी जत म्हणून स्वीकारूया. माझी आपल्या पत्रकार बांधवांच्या वतीनं सर्व जतकरांना विनंती आहे की आपण दुष्काळी जत म्हणण्यापेक्षा देवभूमी जतचा स्वीकार करूया आणि सर्वांनी याला पाठिंबा देऊया.